नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत भारतातील सगळ्यात पहिलं रेसिड्यू फ्री शेतीबद्दलचं कृषी प्रदर्शन बघायला, जे की भरलेलं आहे पुण्यातील ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये. येथे प्रवेश विनामूल्य आहे. या प्रदर्शनाचा विषयच इतका छान होता ना, की रेसिड्यू फ्री शेती म्हणजे रासायनिक खतं न वापर करता आपण किती छान शेती करू शकतो. आणि खूप दिवस झाले आमच्या हा जिव्हाळ्याचा विषय बनलाय. आम्ही बरीच माहिती याच्याबद्दल वाचतोय, नवीन-नवीन गोष्टी शिकतोय. तर आणि हे प्रदर्शन पुण्यात असताना हे मिस करणं तर अशक्यच होतं. विषमुक्त शेती ही तर खरं आता काळाची गरजच बनली आहे. आणि रासायनिक खतांचा मारा करून आपण शेतीची पोत अजूनच खालावतोय. जे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात त्यांनी तर या प्रदर्शनाला भेट नक्कीच दिली पाहिजे. कारण इथे येऊन आपल्याला कळतं, की त्यांचा वापर न करताही आपण किती छान शेती फुलवू शकतो. आणि विषमुक्त शेतीतून आलेल्या उत्पन्नाला खरं तर भावही जास्त मिळतो. आता तेवढा अवेअरनेस तर पसरलेलाच आहे. आजकाल आपल्या आहारात तर कंदमुळांचा वापर खूपच कमी झालेला आहे. त्यासाठीच येथे एक कंदमुळांचं ज्ञान देणारा स्टॉलही लागला होता, ज्यात खूप वेगवेगळ्या कंदमुळांचा त्यांनी समावेश केला होता आणि ज्यांना याची शेती करायची आहे त्याबद्दल ते ज्ञानही देतात आणि याच्या बियाही उपलब्ध करून देतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न तर मोठा आहेच, ज्याबद्दल आपण सगळेच अवेअर आहोत. कारण रासायनिक खतांचा मारा करताना त्या खतांची कॉस्ट खूप जास्त असते, ज्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. पण खरं तर कमीत कमी पैशांमध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न आणि तेही विषमुक्त किती छान पद्धतीने घेऊ शकतो, हे सगळं इथे शिकवलं गेलंय. रासायनिक खतांच्या मोठमोठ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांचा ब्रेन वॉश केलाय. पण ही शेती कशी करायची जी विषमुक्त असेल, याचं ज्ञान घेण्यासाठीच तर आपल्याला या प्रदर्शनाला भेट द्यायची आहे. या प्रदर्शनातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. खूप छान-छान गोष्टी कळल्या आणि नवीन तंत्रज्ञान आपण शेतीत किती छान अवलंबवू शकतो हेही कळलं. हे सगळं शिकण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी भेट द्या, असा आमचा आग्रह नक्की असेल. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झॉटिक भाज्यांचे प्लॉट्सही करून दाखवलेले आहेत. आणि या मांडणीतून आम्हाला एक खूप छान गोष्ट शिकायला मिळाली, की त्या प्लॉट्सच्या आजूबाजूला त्यांनी झेंडूची झाडं लावली होती. ज्यामुळे जी काही कीटक त्यांच्यावर येतील, ती झेंडूच्या झाडावर जाऊन बसतील आणि पिकाला त्याचं कमीत कमी नुकसान होईल. इन्फेक्शन पिकापर्यंत पोहोचणारच नाही. आणि फ्रूट फ्लायजबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे. जेव्हा फळ झाडाला फुलं येतात आणि त्यापासून फळ होण्याच्या प्रक्रियेत असतं, तेव्हा त्या फ्लाईज ते पंक्चर करून टाकतात, ज्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. आणि त्याचसाठी खूप साऱ्या प्रकारच्या स्टिकी स्ट्रॅप्सही तेथे अवेलेबल होत्या. मग तुम्ही कधी येताय?